लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। लेखी आश्वासनानंतर टाळे ठोको आंदोलन स्थगित। उमदी मंडळ कृषी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 29 गावातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी उमदी येथील कृषी मंडळ कार्यालयाचा कारभार उमदी येथून चालू करा, अन्यथा जत येथे तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा दिला होता। याचीच दखल घेत संबंधित कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी 29 गावातील सरपंचांची भेट घेऊन यानंतर शासकीय कामांच्या दिवशी कार्यालय कायम सुरू ठेवून कृषी खात्याने संबंधित अधिकारी उमदी येथील कार्यालयात उपस्थित राहतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तालुका कृषी कार्यालयाला ठोकण्यात येणारे टाळे ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले। कृषी विभागाच्या स्थापनेपासून उमदी येथे मंडळ कृषी कार्यालय व मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह 2 पर्यवेक्षक व 6 कृषी सहाय्यकांच्या नेमणूक देखील करण्यात आल्या आहेत। मात्र संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांनी उमदी येथील कार्यालयातून कारभार न करता तालुक्यातूनच कारभार करण्यात धन्यता मानली। यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसाळ होत होती। अखेर जतपूर्व भागातील 29 गावच्या सरपंचांनी तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देत निवेदन दिल्यानंतर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी RS सावंत यांनी यापुढे उमदी येथून कृषी मंडळ कार्यालयाचा कारभार चालवला जाईल व दररोज कार्यालय उघडले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी उमदीचे सरपंच मुत्तू तेली, उपसरपंच मलकारी बाबल, माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, भाजपा पूर्व भाग मोर्चा अध्यक्ष पांडुरंग कोळी, मलकारी आईवळे, शेट्ट्याप्पा इम्मनवर, नागेश जालगेरी, प्रकाश वाघमारे, अब्दुल कोरबू, हनुमंत कोळी, तिप्पण्णा नाटीकर सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।